जालन्यातल्या सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत खून आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपींकडून आज पोलिसांनी बंधपत्र करून घेतले। त्यामुळे आता या गुन्हेगारांच्या वर्तणुकीवर पोलिसांची करडी नजर राहणार। जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटना घडतायत। याच पार्श्वभूमीवर पोलीस आता कामाला लागले असून संशयित आरोपींना आज पोलीस ठाण्यात बोलवून घेत अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या समक्ष पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी या संशयित आरोपींचं बंधपत्र करून घेतलंय। रेकॉर्डवरचे जे 302 आणि 307चे आरोपी होते मागचे 3 वर्षाचे, त्यांना आपण पोलीस स्टेशनला बोलून हजर केलेलं आहे आणि नवीन कायद्याप्रमाणे 126 129 कलमप्रमाणे त्यांचे बंधपत्र घेतलेलं आहे आपण। हा बंधपत्र असते की त्यांची वर्तणूक त्यांनी चांगली ठेवायची आहे। जर तसा नाही केला आणि परत काही गुन्हेगारी वगैरे केली तर आपण बंधपत्र रद्द करून त्यांच्याकडून आर्थिक दंड वसूल करू शकतो आणि किंवा त्यांना आतमध्ये पण पाठवू शकतो। तोप्रमाणे आता हे ड्राईव्ह स्टार्ट केलेलं आहे। शहराच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असा ड्राईव्ह आपण पुढचे 2 महिन्यामध्ये कंप्लीट करणार आणि जेवढे सिरियस ऑफेन्सेसमध्ये आरोपी आहे त्यांना आपण हजर करून त्यांच्याकडून बंधपत्र घेणार आहोत।